नमस्कार सर. हां नमस्कार. मी खूप मोठा फॅन आहे सर तुमचा. थँक्यू. तुमची हिंदी मराठी सिनेमे सगळे काही पाहिले आणि वेळ तर काय रेकॉर्ड ब्रेकच सिनेमा आहे सर. एकदम मला लय आवडला सर. बरं सर, तुम्ही लातूरला कधी येणार आहे? सध्या मी शूटमध्ये बिझी आहे, नंतर बघू. बरं सर, मग ते वेळ पिक्चरचे पैसे 75 कोटी द्या सर. लातूरला नेऊन ठेवतो वाड्यावर. कसं आहे, जमाना चांगला नाही, कोणतं चोरी बिरी करून घेऊन जाते. बोला काय काय मागे घेऊ. रामू काका, शामू काका. घेऊन जा सर. चल. हे जाबरतो इथून. मला आधीच घरचं लय टेन्शन आहे. मला माहित आहे तुझी काहीच चूक नाही. मी आहे की, तू काय टेन्शन घेऊन मला माहित आहे तुझी काहीच चूक नसते. घरातलं सगळं काम तूच करतेस, धुणे भांडे तूच करतेस, फरशी तूच पुसतेस, भांडे तूच घासतेस, तुला कष्ट करतेस. मला माहित आहे सगळं, मला माहित आहे. पण तुला एक सांगू, तुझं कसलंच काही सपलं का काय म्हणा, सगळी चूक तुझीच आहे. दादा, हे नातेवाईक किती खराब असतात नाही? दीदी, नातेवाईकांबद्दल तसं बोलू नये रे बाबा. अरे दादा, मी आपल्या नातेवाईकांबद्दल नाही, वहिनीच्या नातेवाईकांबद्दल बोलत होते. ए बाळा, नको जाऊ की आता, मारत नाही रे. ए बाळा, नको जाऊ की, मारत नाही रे बाळा तुला आता, मारत नाही तुला आता, मारत नाही. तुला इतके दिवस झाला मागं लागली होती दारू सोड म्हणून सोडला नाहीस. मग आता असं काय झालं जे तू दारू सोडलायस? शेजारी म्हणत होते तोंडाचा वास येतो. बाई, हे फोन पे गुगल पे आल्यापासून माझ्या नवऱ्याच्या खिशात 1 रुपये सुद्धा सापडना गेले. पैसाच पैसा, पैसे पैसे पैसे, पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा. तुला माहितीये का, यावर्षी दादाकडून रक्षाबंधनला मी 10,000 रुपये घेणार आहे. मी दादाकडनं 20,000 घेणार आहे. ओहो. आजच्या ठळक बातम्या. बहिणीने भावाकडून रक्षाबंधनाला 10 रुपयापेक्षा जास्त ओवाळणी घेतल्यास 2 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल. माझी का चूक आहे? शासनाने नियम काढले, माझा का दोष आहे त्याच्यात? बघून चला की, डोळ्यात का माती पडल्या काय? सुनी, नीट बोल, काय जास्त मस्ती करू नको, नाहीतर तुझी गरमी 1 मिनिटात उतरवेल. उतरा बघू, उतरा की. उतरली का गरमी? जर तुम्हाला शिंक येता येता थांबली तर समजून जावा तुमची आठवण कोणीतरी काढली आहे, पण परत नंतर विचार केलाय. जाऊ दे तिकडे खड्ड्यात. ऑइलो, खड्डा मोठा आहे हो. ओ दादा, एक छत्री द्या की. हे घ्या की, मस्त आहे, फक्त 500 रुपये. कमी करा की, 300 रुपयाला द्या की. नाही हो, होत नाही हो. अहो, 400 रुपयाला तर द्या की. अहो, 400 रुपये आमची खरेदी नाही, काय बोलायला. काल ही 100 रुपयाला घेतलेली छत्री माझ्या आईनं अजून एक मागितल्या. हे घ्या 100 रुपये. अगं सुनबाई, आजपासून मला शिळी चपाती आणि चटणी दे काय. अहो सासूबाई, आपल्या घरात सकाळ सकाळी सगळं ताजं बनते की, मग शिळं खायची काय गरज आहे? मला आवडत्या. बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. आईचा व्हिडिओ कॉल. हा बोल की आई. अरे बाळा, तुझी बायको मला सकाळ दुपार संध्याकाळ शिळी चपाती आणि चटणी द्यायला बघ. शिळं खाऊन खाऊन वैताग आलाय मला. होय का? थांब तू, आलोच मी घरला लगेच. दाखवतोस तिला आलो की. पुरुषांना माहेर नसते, त्यांना कंटाळा आला की ते मित्रांकडे जातात. सासूबाई, मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे. नको गो बाई, आम्ही घर जिंकून टाकणार आहे.
दादा मी जास्त गोरी आहे का वहिनी जास्त गोरी आहे? अरे सांग की पटकन. सांगायचं काय, तुझ्यापेक्षा वहिनी जास्त गोरी आहे तुझी. खरंच वहिनी गोरी आहे? अगं खरंच वहिनी जास्त गोरी आहे, खरंच वहिनी जास्त गोरी आहे. चालतंय, ठेवू का? हां चालतंय ठेव ठेव. अगं दिदे, तुझ्या वहिनीपेक्षा तूच गोरी आहेस. उगं म्हणायला होतं मी, ते फोन चालू होतं म्हणून. अरे वहिनीच जास्त गोरी आहे. ननंदबाई द्या त्यांच्याकडे फोन. दादा तू मला असं काहीतरी बोल की जेणेकरून मी आनंदी पण होईन आणि दुःखी पण होईन. होय का दिदी, या रक्षाबंधनाला मी तुला 50,000 रुपये देणार आहे. अय्या खरंच दादा? होय, पण सगळ्या नोट डुप्लिकेट असणार आहेत. आता का बरं मारलीस? आता का चुकलं माझा? म्हणजे तुम्ही चूक करण्याची वाट बघू का मी आणि मग मारू का? मरणाच्या कामा पडल्यात मला.